नाशिक शहरात दिवसाढवळ्या लुटीच्या घटना वाढल्या आहेत। 2 दिवसांपूर्वी महापालिकेच्या आवारातून ठेकेदाराची 3 लाखांच्या लुटीची घटना झाली असतानाच काल पोलीस आयुक्त कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर एका जोडप्याचे 3 लाख रुपये लुटल्याची घटना घडली आहे। शालेय मुलींशी अश्लील चाळे करणाऱ्या दोघा नराधमांना पालकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले। यात व्हॅन चालकाचाही समावेश आहे। मुलांना शाळेत नेताना हे दोघं त्यांच्याशी अश्लील चाळे करायचे। विद्यार्थ्यांनी पालकांकडे तक्रार केल्यानंतर पालकांनी या दोघा नराधमांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील गुंज गावामध्ये 4 वर्षाच्या मुलीला बिबट्यानं पळवून नेलंय। सोनी शिवा भोईर असे या चिमुरडीचं नाव आहे। सकाळी घराबाहेर खेळत असताना बिबट्यानं तिला पळवल्याचं तिच्या नातेवाईकांनी सांगितलं। वन विभागाचे कर्मचारी सोनीचा शोध घेत आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।